राज्यामध्ये सध्या भोंग्यांवरून राजकारण सुरू आहे। नियम मोडणाऱ्या भोंग्यांवर किंवा लाऊडस्पीकरवर कारवाईचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिले। त्या अगोदर राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला होता। मशिदींवरचे भोंगे, त्यानंतर महाआरत्या, हनुमान चालीसा या सगळ्यामुळे राज्यातलं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं। भोंगे हा धार्मिक विषयासोबतच सामाजिक विषय बनलाय। भोंग्यांमुळे शाळा, कॉलेजेस इथेही लोकांना त्रास होऊ शकतो, ज्येष्ठ नागरिकांना घरात त्रास होऊ शकतो। हे सगळं समजून घेण्याचा समंजसपणा नांदेडमधल्या एका गावानं दाखवलाय, आणि तोही तब्बल 7 वर्षांपूर्वी। कोणतंही राजकारण न करता, भांडणतंटे न करता 7 वर्षांपूर्वी या गावानं गावातल्या सगळ्या प्रार्थना स्थळांवरचे भोंगे उतरवले। त्या गावाचं नाव आणि पत्ता आज आम्ही तुम्हाला सांगतोय। राजकीय नेत्यांनी या गावचा दौरा नक्की करायला हवा। नको आवाज, नको भोंगा, नाही भांडण, नाही दंगा, अशीच ओळख करून द्यावी लागेल नांदेडमधल्या या बारड गावाची। 15,000 लोकवस्तीचं हे गाव कसं हसतं, खेळतं आणि बागडतं, कारण या गावात तंटे आणि भांडणच होत नाही। एकेकाळी या गावात ज्या कारणावरून भांडणं व्हायची ते कारणच या गावकऱ्यांनी संपून टाकलंय। ते म्हणजे गावातल्या सगळ्या धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवून टाकले। 30 जानेवारी 2018 ही तारीख बारड गावासाठी ऐतिहासिक ठरली। या दिवशी गावातल्या हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन सर्व धर्मियांनी धार्मिक स्थळांवरचे भोंगे काढले आणि ग्रामपंचायतीत जमा केले। गावातले भोंगे काढण्याचा ठराव ग्रामसभेत मांडला आणि बघता बघता ठराव मंजूरही झाला। ही गावामध्ये एक मध्य ठिकाणी शाळा आहे, व शाळेनंतर कोणाला लेकरायला त्रास वगैरे होतील का, त्यासाठी आपण जर भोंगाबंदी जर निर्णय घेतला तर ते कसं राहील। मग सगळ्यांना पंचायतमध्ये येऊन सगळ्यांना हे निर्णय घेतला की ठीक आहे, सगळ्याच्या सहमतीनं आपण काय करू, सगळे भोंगे काढूत। त्या उद्देशानं ते सगळे भोंगे काढले। सर्व जाती धर्मांच्या धार्मिक स्थळांवरचे भोंगे कायमचे हटवावे, पुन्हा कुठल्याही धार्मिक स्थळाला लाऊडस्पीकरची परवानगी देऊ नये। गणेशोत्सव, नवरात्र, बौद्ध पौर्णिमा, दत्त जयंती, मोहरम असे धार्मिक कार्यक्रम आणि व्याख्यानं, कीर्तन, कव्वाली या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही लाऊडस्पीकर वापरता येणार नाही। विविध सण, शोभायात्रा, महापुरुषांची जयंती, मिरवणुकांमध्ये लाऊडस्पीकरची परवानगी असणार नाही। लग्न सोहळा, वाढदिवस या खाजगी कार्यक्रमातही लाऊडस्पीकरच्या वापराला बंदी आहे। निवडणूक काळातही लाऊडस्पीकरचा वापर करण्यात येऊ नये। गरज असेल तेव्हा भोंग्याऐवजी साऊंड बॉक्स वापरावा, असा ठराव बारड ग्रामपंचायतीनं केलाय। बारड गावात 8 हिंदू मंदिरं, 2 बुद्ध विहार आणि 1 मशीद आहे। या सगळ्या धार्मिक स्थळांनी भोंगे काढले। एकेकाळी या गावात तुझ्या भोंग्याचा आवाज जास्त की माझ्या भोंग्याचा आवाज जास्त याची स्पर्धाच असायची। आवाजावरून भांडणं व्हायची। आता गावातला आवाज बंद झाला, ध्वनी प्रदूषणही थांबलं आणि भांडणही बंद झाली। आजच्या म्हणजे 2018 मध्ये आमचं जे गावाने जे निर्णय घेतला तेव्हापासून धार्मिक स्थळावर कुठलेही आजपर्यंत भोंगे नाहीत आणि कुणी मागणी केली नाही आमची चालू करा म्हणून। असं कुठलंही सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी सर्व समाजातील सगळ्यांचं सहकार्य आहे। प्रॉपर बारड या गावामध्ये जानेवारी 2018 मध्ये ग्रामपंचायतनं ठराव घेतलेला आहे, कुठल्याही प्रकारचा भोंगा कुठल्याही मिरवणुकीमध्ये किंवा कुठल्याही मंदिरावर, मस्जिदवर राहणार नाही, असा स्वतः ग्रामपंचायतनं ग्रामसभेमध्ये ठराव मांडल्यामुळं व येथील लोकांनी त्यांना प्रतिसाद दिल्यामुळं आजपर्यंत आमच्याकडे कुणीही भोंग्याबाबत किंवा ह्याच्याबद्दल परवानगी मागण्याकरिता आलेलं नाही। बारड गावातून भोंगे उतरवल्याला आता 7 वर्ष झाली। 7 वर्षांत गाव सुखानं आणि एकोप्यानं नांदतंय। भोंग्यांवरून राजकारण करणाऱ्यांनी एकदा या गावाला जरूर भेट द्यावी। राजकारण न करता, द्वेष न पसरवताही भोंगे उतरवता येतात। बारड गावानं शांतपणे ही क्रांती करून दाखवली आहे। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।